चहा एक 20 कप करून ठेवायची. आरती चालू झाली 20 कप चहा ठेवायची. आदर ठेवायचं त्यावेळेस टाकायचं थोडं टाकायचं. तिथं काय चहा नाही विचार चहा घेताना दूध तुम्ही जाऊ तुमच्या चहाचा नंबर आता तुम्हाला 10 मिनिट लागतात. पुन्हा ते महाराज मंदिर वेळ होऊन गेल तरी जमू पृथ्वीचं परिपालन करत असताना, गृहस्थाश्रम धर्माचं परिपालन करत असताना त्यांना 3 कन्या आणि 2 पुत्र झालेले आहेत. आकोतिर्देव होतिश्च प्रसूतिरिति विश्रुताः प्रियव्रतोत्तानपादौ शतरूपाः पते सुतौ. आकोती, देवहोती आणि प्रसूती नामक 3 कन्या आहेत. प्रियव्रत आणि उत्तानपाद नामक 2 पुत्र आहेत. त्यापैकी आकोतीम रुचे प्रादात, आकोती नामक कन्या रुची ऋषींना दिलेली आहे, जिथे यज्ञ हा अवतार झाला. यज्ञ हा भगवंताचा अवतार आहे बरं का. उपनिषदात वर्णन येतं, यज्ञो वै विष्णु. भगवान सांगतात, यज्ञात भवति पर्जन्यः, पर्जन्यात अन्न संभवः, अन्नात भवन्ति भूतानि. यज्ञाच्या योगानं सुवृष्टी होते, वेळेवर पाऊस पडतो, धनधान्य पिकतं आणि धनधान्य पिकलं की समाज सुखी होतो, राष्ट्र सुखी होतं. याकरता जीवनामध्ये यज्ञ असावा. यज्ञाची सेवा ही भगवंताची सेवा आहे. यज्ञ हे भगवंताचं रूप आहे. तिथे आकुतीच्या पोटी यज्ञ हा अवतार झाला. दुसरी कन्या देवहोती आणि तिच्या उदरी भगवंतानी कपिल नावाचा अवतार घेतलेला आहे. कपिल हा ज्ञानावतार आहे. कपिलस्तत्व संख्याता भगवान आत्ममायया जात स्वयमज साक्षात आत्मप्रज्ञप्तये नृणाम. भगवान कपिल ज्ञानावतार आहेत. ज्ञान स्वरूप आहे. सांख्य तत्वज्ञानाचा उद्गाता भगवान कपिल आहे. तेव्हा राजा परीक्षितीनं प्रार्थना केली की गुरुदेव, मला कपिल अवताराची कथा विस्तारपूर्वक सांगा. तेव्हा शुकदेवजी महाराज सांगतात की राजन, छायाया कर्दमो जतने, ब्रह्मदेवाच्या सावलीपासून कर्दम नावाच्या ऋषींचा अवतार झालेला आहे. या कर्दम ऋषींनी सरस्वतीच्या तीरावर 10,000 वर्ष तप केलं ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे. तेव्हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आदि नारायण परमात्मा प्रसन्न होतात आणि कर्दम ऋषींच्या समोर उभं राहिलेले आहेत. कर्दमा, मी प्रसन्न झालो आहे, तुझी काय इच्छा असेल तो वरदान मागून घे. कर्दम ऋषी म्हणतात, देवा, जीवनामध्ये अयम ही परमो लाभा उत्तम श्लोक दर्शनम. अरे, जीवनात भगवंताच्या चरणकमलाच्या दर्शनासारखा दुसरा लाभ कोणता आहे हो? सर्वोत्तम लाभ जर कोणता असेल तर भगवंताचं दर्शन आहे महाराज. आणि आज मला झालंय, आता यापेक्षा आणखी काय मागायचंय देवा? मला काही अपेक्षा नाही आहे. भगवान म्हणतात, नाही कर्दमा, तुला अपेक्षा नाही, पण मला तुला काहीतरी द्यायचंय, काहीतरी माग. तेव्हा कर्दम ऋषी म्हणतात, प्रभूजी, मला पितामह ब्रह्मदेवानी आदेश दिलेला आहे की गृहस्थाश्रम धर्म स्वीकारा, प्रभूची उपासना करा, आत्मकल्याण करून घ्या. त्याप्रमाणे आता मला गृहस्थाश्रम स्वीकारायचा आहे. गृहस्थाश्रमाकरिता मुख्य जर पात्र कोणतं असेल तर धर्मपत्नी पाहिजे. याकरता देवा, तुम्हाला जर काही द्यायचंच असेल तर मला एक धर्मपत्नी द्या.
पत्नीला आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये साधारण पत्नी म्हटलेलं नाहीये, ती भोगपत्नी नाहीये, तिला धर्मपत्नी म्हटलंय बरं का. कारण धर्माचं आचरण एकटा पुरुष करू शकत नाही किंवा धर्माचं आचरण एकटी स्त्रीही करू शकत नाही. म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून धर्माचं आचरण करायचंय. हो, स्त्रीच्या ठिकाणी प्रेम भाव आहे पण विवेक कमी आहे, पुरुषाच्या ठिकाणी विवेक आहे पण प्रेम भाव कमी आहे. म्हणून दोघांनी मिळून विवेक आणि प्रेम एकत्र येऊन दोघांनी मिळून भगवंताची उपासना करायची आहे, ते जीवन कृतार्थ आहे. म्हणून मला धर्मपत्नी द्या. कर्दम ऋषी म्हणतात पत्नीचं कार्य आहे. लग्न कशा करताय हो, विवाह संस्था कशा करताय, गृहस्थाश्रम कशा करताय, धर्माचं आचरण करण्याकरताय. कन्यादानाचा संकल्पच आहे, सहधर्माचरणाय तुभ्यमहं संप्रददे. हिच्याबरोबर राहून धर्माचं आचरण करण्याकरता मी माझी कन्या तुला देतो, असा कन्यादानाचा संकल्प आहे महाराज. म्हणून धर्माचरण हा मुख्य विषय आहे गृहस्थाश्रम धर्माचा. तेव्हा स्त्रीचं आद्य कर्तव्य आहे की आपला पती जर पाप परायण असेल आणि वाईट मार्गाला चालला असेल तर त्याला गोड बोलून सन्मार्गी लावायचं आहे. पतिराज पुण्य कर्म करत असतील तर त्यामध्ये सहाय्य करायचं आहे. वाईट मार्गाला जात असेल तर त्याला सन्मार्गी लावायचं आहे. आणि दोघांनी मिळून प्रभूची उपासना करून जीवन कृतार्थ करण्याकरता गृहस्थाश्रम आहे आणि त्याकरता धर्मपत्नी पाहिजे आहे. आता पत्नी कुठं मागायची वस्तू आहे का हो, पण काळच आहे महाराज. आज सुद्धा अशीच अवस्था आहे बरं का, मुलीच मिळणार. आता पूर्वी नोकरदाराला तरी मिळत होते, आता नोकरदार सुद्धा तशीच राहू लागलेले आहेत. हो, अवघड आहे, देवाला मागावं लागते आजकाल. तेव्हा कर्दम ऋषी भगवंताची प्रार्थना करतात. भगवान सांगतात कर्दमा स्वयंभू म्हणून महाराज आपली देवहूती नामक कन्या घेऊन तुमच्याकडे जेव्हा येतील तेव्हा तिचा स्वीकार करा. कर्दमा तुमच्या तपाला पाहून मी एवढा प्रसन्न झालो आहे की स्वतः मीच तुमच्या पोटी अवतार घेईन, पुत्र रूपानं मी जन्माला येईन. ऐकल्याबरोबर कर्दम ऋषींना एवढा आनंद झाला. अहो, साधारण हाडा मांसाचा पुतळा जर पुत्र रूपानं आम्हाला प्राप्त झाला तर किती आनंद होतो महाराज. गावातल्या सगळ्या हॉटेलमधले पेढे संपून जातात. का, पुत्र झाला घ्या पेढा, मुलगा झाला घ्या पेढा. कारण जोपर्यंत तो लहान आहे तोपर्यंतच पेढे खायचे दिवस आहेत बरं का. मोठा झाला की पुढे जोडेच खावे लागणार आहेत. पुन्हा काही पेढे खायचं कामच नाही आहे. म्हणून लहान आहे तोपर्यंत वाटून घ्या. आम्ही सगळ्यांना पेढे वाटतो, किती आनंद आम्हाला. एक सामान्य हाडा मांसाचा पुतळा जर जन्मला तर आम्हाला एवढा आनंद आहे. हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक पुत्र रूपानं प्राप्त होणार आहे, किती आनंद असेल हो. त्या आनंदाचं वर्णन नाही महाराज. आनंदानं बेहोश झालेले कर्दम ऋषी नाचू लागले. हृदयात आनंद मावेना. अहो, आपल्या भक्ताचा आनंद पाहून भगवंताला सुद्धा आनंद झाला आणि भगवंताच्या सुद्धा हृदयात आनंद मावेना. तेव्हा तो आनंद भगवंताच्या नेत्रामध्ये अश्रूच्या रूपानं आला आणि कितीही आवरण्याचा प्रयत्न केला पण आवरत नाहीये. डोळ्यातून एक अश्रूचा बिंदू त्या ठिकाणी पडला आणि त्या बिंदूचा सिंधू झाला. म्हणून त्याला बिंदू सरोवर असं म्हणतात बरं का. तिथे एक सरोवरच तयार झालं. भगवंताच्या डोळ्यातून आपल्या भक्ताकरिता निघालेलं जे प्रेमाश्रूचा बिंदू आहे त्या बिंदूचा सिंधू झाला, म्हणून त्याचं नाव बिंदू सरोवर असं ठेवलेलं आहे. अतीव आनंद झाला. भगवान प्रसन्न होऊन वरदान देतात आणि कर्दम ऋषी पुन्हा तिथेच सरस्वतीच्या तीरावर प्रभूची उपासना करत आहेत. तेव्हा एकदा देवर्षी नारद स्वयंभू म्हणून महाराजांच्याकडे आले असताना म्हणून महाराज चिंतातूर आहेत, विचारमग्न आहेत. नारदांनी विचारलं, म्हणून महाराज काय झालं? अहो महाराज, माझी एक देवहूती नामक कन्या आहे, विवाह योग्य झाली आहे, तेव्हा तिला कोणाला समर्पण करावं हेच समजत नाही. तीच चिंता आहे. कारण कन्येच्या बापाला एकच चिंता असते की ती लग्नाला आली की आता हिचं लग्न करायचं चिंता आहे.
मी विचार करतोय हिला योग्य वर कोण आहे. तेव्हा नारदांनी सांगितलं, अजिबात चिंता करू नका. अहो, सरस्वतीच्या तीरावर ब्रह्मदेवाचे पुत्र कर्दम नावाचे ऋषी महान तपोनिधी आहेत, भगवत भक्त आहेत. तुम्ही आपली कन्या त्यांना समर्पण करा. आणि नारदांच्या आदेशाप्रमाणे स्वयंभूव म्हणून महाराज आपल्या शतरूपा राणीसह देवहूतीला बरोबर घेतात आणि सरस्वतीच्या तीरावर बिंदू सरोवराचे ठिकाणी कर्दम ऋषींकडे येतात. कर्दमाने खूप मोठ्या प्रेमाने स्वागत केलं बरं का स्वयंभूव म्हणून महाराजांचं. तिघजण आलेले आहेत, तिघालाही बसायला आसनं दिलेली आहेत. एका आसनावर कर्दम ऋषींनी दिलेल्या एका आसनावर स्वयंभूव म्हणून महाराज बसले, एका आसनावर शतरूपा राणी बसली. आता तिसरं आसन देवहूतीनं ओळखलं माझ्या करता आहे. पण देवहूती शिकलेली नव्हती, ग्रॅज्युएट झालेली नव्हती, पण पतिव्रता होती बरं का. पती सेवा परायणा होती. तिला पातिव्रत्य धर्म काय आहे याचं परिपूर्ण ज्ञान होतं. तेव्हा तिनं विचार केला की काही जरी झालं तरी आता माझा हा पती होणार आहे आणि माझ्या होणाऱ्या पतीनं मला आसन द्यावं आणि मी त्यावर बसावं. हा तर कलियुगातला प्रकार झाला. मग मालक, मी जरा बाहेर जाऊन येते बरं का थोडं क्लबवर, तोपर्यंत बाळ्या पाळण्यात झोपलाय, हलवा त्याला थोडं. असं म्हणत होती का ना. पतिसेवा परायण आहे देवहूती. तिने विचार केला माझ्या पतीनं आसन द्यावं आणि मी त्यावर बसावं हे योग्य नाहीये. बरं नाही बसले तर तोही पतीचा अपमान केल्यासारखा आहे. माझ्याकरता आसन दिलं मी नाही बसलं तर अवेर केल्यासारखा आहे. म्हणून तिने विचार केला आणि आपला उजवा हात त्या आसनावर ठेवला आणि भूमीवर बसली. तिचा तो विनय विवेक पाहिल्याबरोबर एका क्षणात पसंती देऊन टाकली. उद्या कळवतो, फोन न कळवतो, 8 दिवसानंतर कळवतो, अजिबात भानगडच ठेवली नाही त्याने. स्वयंभू म्हणून महाराज विनंती करतात, कर्दमा माझी एक विनंती आहे. माझी ही सर्व गुणांनी संपन्न अशा प्रकारची कन्या आहे, तुम्हाला मी समर्पण करतोय, तिचा स्वीकार करावा. कर्दम ऋषी म्हणतात, म्हणून महाराज तुमच्या या सद्गुणी कन्येसारखी प्राप्त होत असताना कोण अवेर करील. मी स्वीकारतोय, मला गृहस्थाश्रम स्वीकारायचाच आहे, पण माझी एक अट आहे. पूर्वी सुद्धा बोलाचाली होती बरं का, पण आजकालच्या सारखं हळीच्या बाजारामध्ये जनावराची जशी किंमत करतो तशी आज आम्ही पोटच्या घोड्याची किंमत करत आहोत महाराज. ही हुंडा पद्धत आमच्या शास्त्रामध्ये कुठेही लिहिलेलं नाही आहे. ही मध्ये आम्ही स्वार्थानं काढलेली आहे महाराज. अरे आम्ही आमच्या लेकराची किंमत करतो आहोत. अरे जन्मभर तुला जिच्या संगतीमध्ये राहायचं आहे आणि तिच्याकडून तू हुंडा घ्यावा. तू का नेभळतेस का रे. तुला तुझ्या पायावर उभं राहता येत नाही का. आपल्या आपल्या कर्तृत्वावर संसार करता येत नाही का. त्यांच्याकडून कशाला मागून घेतो. हो ठीक आहे, कन्येच्या पित्यानं प्रसन्न होऊन आनंदानं दिलं तर ते घ्यावं, पण मागू नये महाराज. हो अहो काही काही सोयरी की त्या मोडून जातात. हो मागण्या करतात ना. हा मानवी व्यवहार नाही आहे, हा पशुतुल्य व्यवहार आहे. पशुत सुद्धा असा व्यवहार नाही. कर्दम ऋषी स्वयंभू म्हणून महाराजांना म्हणतात, मी तुमची कन्या पसंत केली आहे, मी स्वीकारतो, पण माझी एक अट आहे. जर तिला मान्य असेल तर मी तिच्याशी विवाह करीन. काय अट आहे सांगा. काही अट दुसरी नाहीये. एक मुलगा झाल्यानंतर मी गृहस्थाश्रम त्याग करून संन्यास स्वीकारणार आहे. जर हिला मान्य असेल तर मी स्वीकार करतो. पहा लग्नाच्या आधीच संन्यासाच्या गोष्टी आहे. केवढं वैराग्य असेल हो. याला म्हणतात विवेक. लग्ना आधीच विचार निश्चय. देवहूतीला विचारलं, देवहूतीनं सांगितलं, बाबा माझ्यावर आज भगवान शंकर प्रसन्न झाले. रोज मी भगवान शंकरांची पूजा करत होते आणि प्रार्थना करत होते की महादेवा मला असा पती द्या की जो विषयामध्ये न रमणारा, संसारामध्ये न रमणारा आणि निरंतर प्रभुसेवा करणारा, विरक्तीचं जीवन जगणारा, ज्ञान वैराग्य संपन्न भक्तिमान असा पती मिळावा. म्हणून मी सेवा करत होते. आज सेवा फलद्रूप झाली. मला भगवान शंकरांच्या कृपेनं असा आदर्श पती मिळाला. काहीच हरकत नाही बाबा, मला समर्पण करा आहे, यांनाच अर्पण करा. मी यांच्याशी विवाह करायला तयार आहे. आणि दोघांचा विवाह त्या ठिकाणी यथासांग झाला.
स्वयंभू म्हणून महाराज आपली कन्या समर्पण करून मोठ्या प्रेमानं बोध करतात, उपदेश देतात. बेटा, आता दोन्ही कुळाचा उद्धार करणं तुझ्या स्वाधीन आहे. पतीची सेवा कर, सेवेनं पतीला प्रसन्न करून घे आणि जीवन कृतार्थ कर, कुळाचा उद्धार कर. आणि अत्यंत जड अंतःकरणानं स्वयंभू म्हणून महाराज शतरूपा राणीसह निघून जातात. आता माता देवहोती आणि त्या कपिलांच्या कर्दमांच्या आश्रमामध्ये असताना अत्यंत प्रेमानं सेवा करते आहे. शुकाचार्य महाराज देवहूतीचं वर्णन करतात बर का. भवानी व भवम प्रभुम पितृभ्याम प्रस्थिते साध्वी पतिमिंगित कोविदा नित्यं पर्यचरत प्रीतिया भवानी व भवम प्रभुम. माता पिता घरी गेल्यानंतर देवहूती आपल्या पतिराजांची अत्यंत प्रेमानं सेवा करते आहे. कशी सेवा करते? पतिमिंगित कोविदा. पतिव्रतेचा सगळ्यात मोठा आणि पहिला धर्म जर कोणता असेल तर पतिमिंगित कोविदा. अहो, नवऱ्यानं असं कर म्हणून सांगितल्यानंतर करते, ठीक आहे, सांगितल्यानंतर करते, पण अश्रद्धेनं करते, अधम आहे. आणि सांगून सुद्धा श्रद्धेनंही नाही आणि अश्रद्धेनंही नाही, करतच नाहीये. आमच्या मालकाला काही अक्कलच नाहीये, काहीतरी सांगतात, अश्रद्धेनं सुद्धा करत नाहीये. ती तर अधमाहून अधम आहे. पण खरी धन्य स्त्री ती आहे की पतिराजांनी सांगण्याच्या पूर्वी आपल्या पतीच्या मनात काय आहे हे ओळखून, इंगित, इंगित म्हणजे मनात काय सांगण्याच्या अगोदर ओळखून, आणि अशा प्रकारे जी सेवा करते ना तिला साध्वी म्हटलेलं आहे. न सांगता ओळखू येतं का? हो, ओळखू येतं बरं का. हो, तेव्हाच कळतं महाराज. प्रेम असल्यानंतर, आपुलकी असल्यानंतर न सांगता कळतं. आमच्या आश्रमामध्ये पूज्यपाद ब्रह्मलीन महामोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरी महाराज, आता आज जगद्गुरु शंकराचार्यांची जयंती आहे बरं का. आज महान पर्वकाळ आहे. जगातला एक महान तत्वज्ञ की ज्यांच्यासारखा आत्तापर्यंत तत्वज्ञ महापुरुष कोणी झाला नाही आणि पुढे होणार नाही महाराज. वयाच्या 8व्या वर्षी 4 वेद मुखोद्गत, ज्यांना 11व्या वर्षापर्यंत सगळे शास्त्र पुराण वगैरे सगळे मुखोद्गत, 16 वर्षापर्यंत सगळे भाष्य प्रस्थानत्रयी ज्यांनी लिहून दिलेलं आहे. जगातलं सगळ्यात श्रेष्ठ तत्वज्ञान जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे महाराज. अगदी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी आसेतु हिमाचल संपूर्ण भारत पायी भ्रमण करून सर्व भारतभर वैदिक सनातन धर्माचा प्रचार जगद्गुरु शंकराचार्यांनी केला महाराज. भारत देश त्यावेळी सगळा बौद्धमय झाला होता. अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म, सगळीकडे बौद्धमय झालेलं होतं. वैदिक धर्माची निंदा नालस्ती होत होती. आणि त्या समयी जगद्गुरु शंकराचार्यांनी साक्षात शंकरम शंकराचार्यम, प्रत्यक्ष भगवान शंकरांचा अवतार म्हणजे शंकराचार्य महाराज आहेत. प्रत्यक्ष नारायणाचा अवतार म्हणजे व्यास महाराज आहेत. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्र भाष्य कृतव वंदे भगवंत पुनः पुनः. हे साक्षात हरिहराचे अवतार आहेत, व्यास आणि शंकराचार्य महाराज. व्यास महाराज नारायणाचे अवतार, तर भगवान शंकराचार्य महाराज भगवान शंकरांचे अवतार आहेत. अतिदिव्य अवतार घेऊन आसेतु हिमाचल संपूर्ण भारतभर भ्रमण करून आणि सगळ्या बाकींच्या धर्माचं खंडन करून सनातन वैदिक धर्माची प्रस्थापना जर कोणी केली असेल तर जगद्गुरु शंकराचार्य महाराजांनी केलेली आहे. इसवी सनापूर्वी 500-600 वर्ष आचार्यांचा अवतार झाला. आज जयंती आहे, मोठा पर्वकाळ आहे. 4 दिशेला 4 मठ स्थापन केले भारताच्या. पूर्वेला जगन्नाथपुरी, दक्षिणेला रामेश्वर, पश्चिमेला द्वारिका आणि उत्तरेला जोशीमठ, बद्रीनाथ, केदारनाथ. हो, 4 धाम जे म्हणतो ना आम्ही, हे 4 धाम म्हणजे काय आहेत? जगद्गुरु शंकराचार्यांनी जिथे आणि मठाची स्थापना केली आहे धर्म प्रचाराकरिता, धर्म संरक्षणाकरिता, आणि संपूर्ण भारतभर अशा प्रकारे धर्माचा प्रचार केला, धर्माची पुनर्स्थापना केली आणि परत रक्षण करण्याकरता 4 मठ स्थापून तिथे आपले योग्य अधिकारी उत्तराधिकारी नेमलेले आहेत आणि धर्मकार्य जगद्गुरूंनी केलेलं आहे. जगद्गुरु शंकराचार्य जयंतीमध्ये आमचे पूज्य बाबा 7 दिवस मौन धारण करायचे बरं का. मौन म्हणजे काष्ट मौन,
काहीच बोलायचं नाही, डोळे सुद्धा उघडायचे नाहीत, इकडे तिकडे पाहायचं सुद्धा नाहीये. त्यावेळी आमच्या आईसाहेब आश्रमामध्ये पतिमिंगित कोविदा काय हे सांगतोय मी. बाबांना तहान लागली असेल ना, बरोबर तिकडे आईना कळायचं, सांगायच्या आत तांब्या भरलेला आणि प्याला हजरच आहे. भूक लागली ते तर काही बोलत नाहीत, पाहत सुद्धा नाही आहेत, नैवेद्य तयार समोर. याला म्हणतात पतिमिंगित कोविदा. आपल्या पतीचं मनोगत जाणून त्याप्रमाणे वागणारी जी साध्वी आहे तिला पतिमिंगित कोविदा असं म्हटलेलं आहे. असो भवानी व भवम प्रभुम, भगवान शंकरांची सेवा ज्याप्रमाणे भवानी पार्वती माता करते त्याप्रमाणे ही देवहूती आपल्या पतिराजांची सेवा करते आहे. कशी करते आहे? विश्रंभेनात्मशौचेन गौरवेन दमेन च शुश्रूषया सौहृदेन वाचा मधुरया च भो. अत्यंत गौरवानं, आदर भाव ठेवून, सौहार्द भाव ठेवून, नाहीतर मनातून आपलं काहीतरी हे करावं लागतंय म्हणून करायचं ना ना ना, अनादर तर अजिबात नाहीये. गौरव देऊन मधुरयाच भो, वाणीनं अत्यंत मधुर बोलते. पत्नीनं आपल्या पतीला कसं बोलावं? गोड बोलावं महाराज. भार्या मृदू भाषिणी. गृहस्थाश्रमातलं सगळ्यात मोठं पुण्य जर कोणतं असेल तर पत्नी मधुर भाषिणी असावी. नाहीतर सारखं वस 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 ठिसी ठिसी, तुम्हाला काही कळतच नाही, किती वेळा सांगितलं तरी तुम्ही ऐकतच नाही. असं करा की तसं करा की, हे आणा ते आणा, सारखं चालूच आहे ना. मधुरयाच भो, अत्यंत मधुर वाणीनं आपल्या पतिराजांची सेवा करते आहे. सौहार्दपूर्वक अंतःकरणातून सेवा आहे. द्वेषम लोभम मगम मदम, हो, काम दंभ क्रोध लोभ मद अहंकार द्वेष या सगळ्यांचा त्याग करून अत्यंत निर्मळ मनानं पतिराजांची सेवा करत असताना बराच काळ लोटला. कर्दम ऋषी तपश्चर्येत आहे. एके दिवशी कर्दमांना दया येते. कर्दम ऋषी विचारतात, देवी सगळ्यात प्रिय जगामध्ये काही असेल तर आपला देह प्रिय आहे बरं का. देहा इतकं प्रिय काही आहे का? पण त्या स्वतःच्या देहाचा सुद्धा विचार न करता तू एवढ्या प्रेमानं निष्ठेनं माझी सेवा करतेस, तेव्हा मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय मागायचे ते मागून घे. जा या सरोवरामध्ये स्नान करून ये. आणि ती देवहूती बिंदू सरोवरात स्नान करून येते आहे. काय आश्चर्य महाराज, त्या तपाचं पुण्य प्रभाव कर्दमांनी त्या याच्यामध्ये देवहूतीनं स्नान करून वर आल्याबरोबर एकदम तिचं म्हातारपण गेलं आणि सुंदर अशा प्रकारचं तारुण्य आलेलं आहे. हजारो दासी पुढे हात जोडून आहेत. काय पाहिजे सरकार सांगा सेवेमध्ये. वर आली पाहते तर कर्दमाने आपल्या तपस सामर्थ्यानं एक विमान तिथे तयार केलेलं होतं, कामग विमान. या विमानाला आजच्या विमानापेक्षा कितीतरी सुविधा आहेत बरं का. या विमानाला पेट्रोलची गरज नाहीये, नाहीतर पेट्रोल संपलं म्हणून कुठेतरी उतरायचं भानगडच नाहीये. पायलटची गरज नाहीये. कामग, कामने प्रमाण गमन करणार. आज इथं जायचंय, स्वर्गात जायचंय, स्वर्गात. आज सत्यलोकात, सत्यलोकात. आज पाताळात, पाताळात. आज चैत्ररथ वन पाहायचं आहे, तिथे तिथे. आज नंदनवनात जायचंय ना, जिथे इच्छा होईल कामने प्रमाण गमन करणार ते विमान होतं महाराज, कामग विमान. आणि त्या ठिकाणी सुंदर विमान आपल्या पुण्य प्रभावानं निर्माण केलं कर्दम ऋषींनी. सगळं वैभव आहे महाराज त्या विमानात. अहो त्या विमानातलं वैभव एक अध्याय वर्णन केलंय बरं का. सगळ्या अष्टमहासिद्धी दासी आहेत, दास आहेत, दासी आहेत, वैभव आहे, कशालाच काही कमी नाही आहे. सुंदर अशा त्या विमानामध्ये दोघेही बसलेले आहेत आणि कर्दम ऋषी आपल्या पत्नीला बरोबर घेऊन अनेक पवित्र पवित्र दिव्य दिव्य असे प्रेक्षणीय स्थळ पाहत आहेत. स्वर्गातलं उद्यान, चैत्ररथ, नंदनवन आदी आदी उद्यानामध्ये फिरतात. इकडे तिकडे त्रैलोक्यामध्ये भ्रमण करत आहेत. एक नव्हे, दोन नव्हे, 100 वर्ष अशा प्रकारे. आणि हा फिरण्याचा कार्यक्रम झाला बरं का. असं समजू नका की आजकालच लग्न झालं म्हणजे नवरा नवरी उटीला जातात वगैरे, असं काही नाही बरं का. हजारो वर्षापूर्वी कर्दम ऋषी सुद्धा विमानात बसून गेले होते आपल्या पत्नीला घेऊन फिरण्याकरता. 100 वर्ष फिरतात आणि या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये कर्दम ऋषींना 9 कन्या झालेल्या आहेत. या कन्या सुद्धा सामान्य नाही आहेत बरं का. जगाच्या पाठीवर महान साध्वी अशा प्रकारच्या पतिव्रता म्हणून त्यांची गणना झालेली आहे. अत्री महाराजांची अनसूया,
की जगामध्ये सगळ्या पतिव्रतांना आदर्श असणाऱ्या भगवती सीता मातेला सुद्धा जिनं पातिव्रत्याचा उपदेश करावा एवढा जिचा अधिकार आहे. हो. तिन्ही देव जिथे बालक बनतात असा जिचा अधिकार आहे, अशी महान साध्वी देवहूतीच्या पोटी जन्म घेते. अशा 9 कन्या त्या ठिकाणी अवतार घेतात. या 9 कन्या जणू काय नवविधा